गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरु साक्षात् शिव स्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमती शांति शीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो धौतत्वबोधसेतुकरम्। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। जगद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकालवंदनीय गुरुमौली लिंग ऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 85 काढा। ओम नमः शिवाय। पान नंबर 85। काल आपण वरील दृष्टांताचा सिद्धांत बघितलेला आहे। तर 84 पानावर आपण बघितलं यमराजानं ह्या जीवाला कैद केलेला आहे। पंचमहाभूताचा देह जीवानं परत केला नाही, तो माझाच म्हणू लागला आणि परत करत नाही म्हणून पंचमहाभूतांनी बरेच दिवस वाट बघितली। हा काही मनानं देह परत करीना म्हणून पंचमहाभूतांनी यमराजाकडे फिर्याद दिली, तक्रार दिली आणि त्या तक्रारीमध्ये तक्रार गुदरली। तक्रारीमध्ये मुद्दे लिहिलेले आहेत। तर त्या तक्रारीमध्ये पहिला मुद्दा कोणता होता? काय लिहिलंय पंचमहाभूतांनी? ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। बोला शिकेताई। ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला वंदन। फिर्याद यमराजापाशी फिर्यादीनं गुजरले की या अज्ञानी जीवाने आत्मज्ञान संपादनाच्या कार्याचा बहाणा केला। हे पहिला दिले ताई त्यांनी। पहिल्या दिला तक्रारीमध्ये पहिला दिलेला आहे। सांगा या अज्ञानी। दुसरा सांगू का? सांगा। आमच्या पासून मोक्षाचे साधन जो मनुष्य देह तो घेतला आहे। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। पण तिसरा ह्या ओम नमः शिवाय म्यूट करत आहे। नंदा काकी सांगा तिसरं कोणतं ते? तिसरा कोणता? फिर्यादीमध्ये काय लिहिलं होतं? तिसरं औषधक कोणतं? ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला कोटी कोटी वंदन, सर्व साधकांना वंदन। तिसरा औषधक काय लिहिलं? मंगलताई स्वामी बोला। तिसरा मुद्दा काय लिहिला होता पंचमहाभूतांनी यमराजाकडे तक्रार देताना? सांगू का तिसरा? ओम नमः शिवाय ताई। गिरवलकर ताई बोला। गीता ताईत का कोण आहेत? तिसरा मुद्दा सांगा।
ओम नमः शिवाय ताई. हं. आपण बोलल्याप्रमाणे याने मोक्ष साधन तर काही केलेच नाही, नाही ते नाहीच. आणि चौथा, आणि उलट या आमच्या देहाचा आपण मालक होऊन बसला. आणि पाचवा आहे तर आमचा देह आम्हाला याचकडून परत देवावा. ओम नमः शिवाय ताई. तुमच्या वंदन. ह्यांच्याकडून, ह्या जीवाकडून आमचा ध्येय जो ह्या जीवाने घेतलेला आहे तो परत करावा, परत करावा अशी तक्रार केलेली आहे. आणि मग यमराजाने पुन्हा दूत पाठवले आणि दूताबरोबर यमलोकात जावे लागले. तेव्हा यमराजाने त्यास विचारले, हा पंचमहाभूताचा ध्येय तू पंचमहाभूतास परत का नाही देत, का देत नाहीस? पंचमहाभूताचा ध्येय आहे आणि त्यांची त्याला तू परत का देत नाहीस? तेव्हा अज्ञानी जीव काहीच त्याला म्हणायचं, सांगायचं कळना. तो गडगडून गेला, कारण लबाड बोलल्यावर सुधरत नाही. लबाड बोलल्यावर सत्यच असतं, ते मुखातून बाहेर पडलेलं असतं. लबाड जर बोलू लागलो तर तो गडगडतो आणि तसंच झालेलं आहे. हा ध्येय तर माझा आहे असं, याविषयी पंचमहाभूताशी माझा संबंध काय असं तो म्हणू लागला. ध्येय तर माझाच आहे असं तो म्हणू लागलेला आहे. अशा प्रकारे पंचमहाभूतांनी यमराजाकडे तक्रार करून यमराजाचे दूध जीवाला न्यायला आले. त्यावेळेस जीवाला त्याच्याबरोबर जावं लागलं. काळानं हाक मारल्याबरोबर घराच्या बाहेर निघावं लागतं, जावं लागतं. एक श्वाससुद्धा मिळत नाही. आणि मरणाचं दुःख तर किती सांगितलं मरणाचं दुःख. ओम नमः शिवाय. मरणाचं दुःख. ओम नमः शिवाय ताई. सांगू का? हो, सांगा. तुमच्या चरणाला वंदन. एकाच वेळी 100 इंगळ्यांनी दंश करावा किंवा 100 तलवारीने घाव घालावा एवढं मरणाचं दुःख होतं असं सांगण्यात आलेलं. ओम नमः शिवाय. मीनाताई बोला. ओम नमः शिवाय ताई. चरणाला वंदन. एकाच ठिकाणी हजारो इंगळ्याने डंक मारल्याने जेवढे दुःख होते किंवा 1000 जिवंत देहाला मारण्याचे तलवारीने मारण्याचे जेवढे दुःख होते तेवढे मरणांत दुःख होते. ओम नमः शिवाय ताई. तुमच्या चरणाला वंदन. एवढं दुःख सहन त्याला करावं लागलं. पुन्हा यमराजाचे दूत आले तेव्हा एकाच वेळी एकाच ठिकाणी हजारो विंचवाने डंक मारल्यानंतर एका विंचू चावला तर माणूस एका जागेवर बसत नाही बघा. आणि हजारो विंचवांनी एकाच वेळी एकाच ठिकाणी जेव्हा डंक मारल्यावर जेवढा त्रास होतो तेवढं दुःख मरताना ह्या जीवाला होतं, ह्या देहाला सोडून जाताना. कारण जन्मभर ह्या देहाला माझा आणि मी म्हणलेलं असतं आणि हे सोडणं सोपं नाही. म्हणून जिवंतपणीच थोडी थोडी विरक्ती आली तर मरताना तेवढं दुःख होत नाही. एकाच वेळी जिवंत माणसाचे करवतीनं हातपाय कापून बाजूला केल्यावर जेवढं दुःख होईल तेवढं दुःख मरत्या समयी होतं असं सांगू लागलेले आहेत. वाचात आहे पुढचं. तेव्हा पंचमहाभूतांनी हा स्थूल ध्येय तिथून. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. तेव्हा पंचमहाभूतांनी हा स्थूल देह व सूक्ष्म देह आपला आहे असे शाबित केले. त्यास 4 वेद, 18 पुराणे वगैरे सर्व शास्त्राने प्रमाणरूप साक्षी दिल्या. अर्थातच अज्ञानी जीवाला हा देह आपला आहे असे सिद्ध करता आले नाही. तेव्हा यमराजाने दुसऱ्याचा देह आपला आहे असे मानल्याबद्दल त्या अज्ञानी जीवाला 84 लक्ष योनीच्या
ते टाकले त्यावेळी ठराव केला तो असा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तेव्हा नाही पुन्हा वाचात. पंचमाभूतांनी हा स्थूल देह व सूक्ष्म देह आपला आहे असे शाबित केले. खरा त्यांचाच होता देह, स्थूल देह सुद्धा आणि सूक्ष्म देह सुद्धा. स्थूल देह कशाला म्हणावे? सुनंदाताई बोला, स्थूल देह कशाला म्हणावे? मंगेताई. जो हाताला ओम नमः शिवाय बोला ना. जो हाताला दुखत नाही त्याला स्थूल देह असे म्हणावे. ओम नमः शिवाय. हाताला लागतो आणि डोळ्याला दिसत नाही त्याला स्थूल देह म्हणावे का? लागत नाही, डोळ्याला दिसत नाही, हाताला लागत नाही त्याला स्थूल देह असे म्हणावे. ओम नमः शिवाय. बोला ओम नमः शिवाय. हा बोला. हाताला लागतो, डोळ्याला दिसतो त्याला स्थूल देह म्हणावे. मंगेताई ऐकलं का? ओम नमः शिवाय. तुम्ही ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय सांगू? हो सांगा. म्यूट करा मंगेताई. जो हाताला लागतो आणि डोळ्यात दिसतो त्याला स्थूल देह असे म्हणतात. बरांडेताई सूक्ष्म देह कशाला म्हणावे? बरांडेताई बोला. म्यूट करा मंगेताई. सूक्ष्म देह कशाला? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जो डोळ्याला सूक्ष्म देह कशाला म्हणावे? सूक्ष्म देह. हा जो डोळ्याला दिसत नाही, हाताला लागत नाही त्याला. डोळ्यालाही दिसत नाही आणि हातालाही लागत नाही त्याला सूक्ष्म देह म्हणावे. हाताला लागतो आणि डोळ्याला दिसतो त्याला स्थूल. मग पंचमहाभूतांनी हा स्थूल देह व सूक्ष्म देह आपला आहे असे शाबित केले. स्थूल देह आणि सूक्ष्म देह सुद्धा आमचाच आहे असं पंचमहाभूतांनी यमराजाकडं शाबित केलेलं आहे. मग यमराजाच्या बाजूनं निकाल पंचभूताच्या बाजूनं निकाल लागला. त्या 4 वेद 18 पुराणे वगैरे सर्व शास्त्रांनी प्रमाणरूप साक्षी दिल्या. आता निकाल लागायच्या आधी साक्षी पुरावा लागतो. साक्षी पुरावा असल्याशिवाय जज निकाल देत नाही. मग पंचमहाभूतांनी साक्षीला कुणाला आणलं? साक्षी कोणी दिल्या? सुनंदाताई. बोला सुनंदाताई पाटील. कुणाला आणलं साक्षीला? मंगेताई बोला. ओम नमः शिवाय. साक्षीला 4 वेद 18 पुराण वगैरे सर्व शास्त्रांना प्रमाणरूप साक्षी आणली. ओम नमः. 4 वेद 18 पुराणे ही 6 शास्त्र ही साक्षीला आणले आणि त्यांनी साक्षी दिलेली आहे. हा देह पंचमहाभूताचा आहे. स्थूल देहच नाही तर सूक्ष्म देह सुद्धा पंचमहाभूताचा आहे असं साक्षी दिल्या. अर्थातच अज्ञानी जीवाला हा देह आपला आहे असे सिद्ध करता आले नाही. अज्ञानी जीवाला अज्ञान कशाला म्हणावे? माझे मलाच काही कळेना याला अज्ञान म्हणावे. ओम नमः शिवाय. माझी मलाच काही कळेना. काय कळना आपल्याला? मी कोण आहे? काय कळना आपल्याला ह्याच्यात? इथं सांगा मीनाताई, काय कळना? मी कोण आहे? स्थूल देह मी आहे का? सूक्ष्म देह मी आहे का? का आत्मा मी आहे का? जीव मी आहे? काहीच मला काही कळेना.
ह्याला अज्ञान म्हणावं. आणि अशा अज्ञानी जीवाला सिद्ध करता आलेलं नाही. ही स्थूल देह सूक्ष्म देह माझा आहे असं सिद्ध करता आलेलंच नाही. साक्षी पुरावाही त्याला मिळालेला नाही. तेव्हा यमराजाने दुसऱ्याचा देह आपला आहे असं म्हणल्याबद्दल त्या अज्ञानी जीवाला 84 लक्ष योनीच्या कैदेत टाकले. साक्षी पुरावा नव्हता ह्या अज्ञानी जीवाकडं आणि निकाल तर पंचमाभूताच्या सत्याच्या बाजूनं लागला. मग ह्या जीवाला कैदेत टाकण्यात आलं तर त्याला कोणती शिक्षा झाली? कोणती शिक्षा झाली? ओम नमः शिवाय. 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात टाकलं. ओम नमः शिवाय. 84. ओम नमः शिवाय. बोला. ओम नमः शिवाय. त्यांनी जीवाला 84 लक्ष योनीच्या कैदेत टाकले, ही शिक्षा दिली. 84 लक्ष योनीच्या कैदेत टाकलं आणि एकदा जर त्या कैदेत पडलं तर पुन्हा सुटका नाही. कितीदा जन्मावे, कितीदा मरावे, कितीदा व्हावे फजित. फजितीचं ही जन्म मरण म्हणजे ही काय साधं दुःख आहे का? आणि ह्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात एकदा जर पडलं तर कोणत्याच देहामध्ये आपल्याला ह्याच्यातून मुक्त होता येत नाही. मुक्त होण्याचं जर कोणतं द्वार असेल तर हा मनुष्य जन्मच आहे. ह्या शहराला एकच द्वार सांगितलेलं आहे. ह्या 84 लक्ष योनीच्या कोट जी ह्या शहराला आहे त्याला एकच द्वार आहे आणि तो म्हणजे हा आता प्राप्त झालेला आपला मनुष्य देह. आता अभी नाही तो कभी नाही, आता नाही तर पुन्हा कधीच नाही असं म्हणल्यासारखं आहे. पुन्हा मनुष्य जन्म मिळणं मुश्किल आहे. 84 लक्ष योनीच्या कैदेत टाकले. त्यावेळी ठराव केला तो असा. वाचा पुढचं. ओम नमः शिवाय. ताई वंदन. ओम नमः शिवाय. त्याने पंचभूताचा देह त्यास परत दिल्या वाचून त्याला या कैदेतून बाहेर पडता या वयाचेच नाही. वास्तव शिष्या देह हा पंचभूताचा आहे. सबब तो आपला आहे असे समजू नको आणि त्याचा त्यास परत कर. म्हणजे देह दृश्य आहे त्यामुळे तो आपण नाही आणि तो पंचभूताच्या असल्यामुळे आपलाही नाही असा मनात विवेक करून देहावरील अहंता व ममता टाकून दे. ओम नमः शिवाय. त्याने पंचमहाभूताचा देह त्यास परत दिल्या वाचून त्याला कैदेतून बाहेर पडता यावयाचेच नाही. मग जेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होईल, म्यूट करत आहे, तेव्हा आणि मनुष्य जन्म प्राप्त होऊन पुन्हा सद्गुरू मिळायला पाहिजेत. निष्काम सेवा, निष्काम उपासना ह्याच्या बलावर सद्गुरूची भेट व्हावी लागते. सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गानं आपण चालावं लागतं. अंतःकरण कृपा, गुरु कृपा, ईश्वर कृपा आणि शास्त्र कृपा 4 कृपा व्हाव्या लागतात. तेव्हा आपल्या ह्या अद्वैत ज्ञानाकडे प्रवेश होतो आणि आपल्याला ह्याची प्राप्ती होते. तेव्हाच आपण ह्याच्यामधून मुक्त होतो. पहिली कृपा ईश्वर कृपा व्हावी लागते. ईश्वर कृपा हो घ्या की. ओम नमः शिवाय. ईश्वर कृपा 4 कृपा व्हाव्या लागतात. 4 कृपा झाल्याशिवाय आपण मुक्त होत नाही. आपल्याला आत्मज्ञान होत नाही. पहिली ईश्वर कृपा, दुसरी गुरु कृपा,
तिसरी पहिली ईश्वर कृपा, दुसरी गुरु कृपा, तिसरी शास्त्र कृपा आणि चौथी अंतकरण कृपा. तिसरी शास्त्र कृपा, शास्त्र ग्रंथाची ग्रंथशास्त्र कृपा आणि चौथी आपल्याच अंतकरणाची कृपा व्हायला पाहिजे. अशा 4 कृपा सांगितल्या. काय लिहिलं? ओम नमः शिवाय. चार चार प्रकारच्या कृपा असतात. एक ईश्वर कृपा, नंबर 2 गुरु कृपा, नंबर 3 शास्त्र कृपा, नंबर 4 अंतकरण कृपा, अंतकरणाची कृपा. ओम नमः शिवाय. हो ओम नमः शिवाय सांगू. हो सांगा. मुक्त होण्यासाठी, या संसारातून मुक्त होण्यासाठी 4 कृपा होणे आवश्यक आहे. पहिली ईश्वर कृपा, दुसरी गुरु कृपा, तिसरी शास्त्र कृपा आणि चौथी आपल्या अंतकरणाची कृपा. ओम नमः शिवाय बरोबर लिहिला. ओम नमः शिवाय. शास्त्र कोणते आहेत ताई? ओम नमः शिवाय. शास्त्र 6 आहेत शास्त्र 6. हो, पण कोणते आहेत? पुराण आहेत. शास्त्राचे नावे नाही, पुराणाचे नावे सांगितले. नाही तर? एका शास्त्राचे 6 भाग केले वेगळे वेगळे. त्याच्यामध्ये वेगळे वेगळे शास्त्र आहेत, पण मला नाही ती म्हणजे भविष्य सांगणारं एक शास्त्र, अशा प्रकारे वेगवेगळे भाग केलेले. कर्म सांगणारं, हीच 4 जी भाग आहेत, ह्याचे भाग आहेत 4 तीच की. तर ही 4ची कृपा झाल्याशिवाय आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होत नाही. तर पहिली ईश्वर कृपा व्हावी लागते. ईश्वर कृपा होणं म्हणजे सगळी सुविधा प्राप्त होणं. आपल्याला हे ज्ञान प्राप्त करून घेत असताना आपलं शरीर, हात पाय चांगले असायला पाहिजेत, कान ऐकू यायला पाहिजे, किंवा घरातून परवानगी मिळायला पाहिजे. प्रतिबंध कोणता येत जर नसेल, सगळी सुलभता जर असेल, तर ईश्वर कृपा झाली असं म्हणावं. डोळे चांगले आहेत, कान चांगले आहे, शरीर चांगलं आहे ऐकून घ्यायला, सद्गुरू मिळाले, ते सांगू लागले, आपण ऐकू लागलो, आणि घरातलंही कोणाचंच बंधन नाही. सगळी विघ्न बाजूला सरकत येईल तेव्हा ऐकताना बघा तुम्ही, अनेक विघ्न येतात बघा. ही प्राप्त करून घेताना आपलेच कर्म आपल्या समोर येऊन आडवे उभे राहतात. ज्यावेळेस आपण त्याच्यातच आहो, तोपर्यंत त्या कर्मांना काय वाटतं, कधी ना कधी हा फेडील. परंतु गावातले लोक असतात, मग गावात जोपर्यंत राहतो तोपर्यंत त्यांना काय वाटतं, आमचं देणं आहे ते कधी ना कधी देईल ना, हा गावातलाच आहे. पण जेव्हा गाव सोडून निघाला तेव्हा मात्र सगळे आडवे उभा राहतात, आधी आमचं देणं देऊन टाक आणि पुन्हा गाव सोडून जा म्हणून. मग आता इथंही अद्वैत ज्ञान प्राप्त करून आपण घेत आहोत, तेव्हा ती गाव सोडून आपण निघालेलो आहोत, आणि जी कर्म आहेत आपले पापाचे पूर्वजन्मीचे, ते कर्म आडवे येतात आणि आपल्याला प्रतिबंध करतात. कोणाच्या ना कोणाच्या रूपानं ते आडवे येतात. आपल्याला जे जीवनामध्ये प्रतिबंध येतात, ते आपलेच कर्म आपल्यासमोर येऊन उभे राहिलेले असतात. आणि ही सगळी सुविधा प्राप्त झाली म्हणजे ईश्वर कृपा झाली. दुसरी कृपा गुरुकृपा. सद्गुरूची कृपासुद्धा व्हावी लागते. त्याला सद्गुरूची 4 प्रकारानं सेवा करावी लागते. कोणते कोणते प्रकार हो? 4. सद्गुरूच्या सेवेचे 4 प्रकार कोणते? ओम नमः शिवाय. लवकर बोला, मीनाताई बोला.
हं, अंग सेवा, हं. आदिभौतिक सेवा, अध्यात्म सेवा. ओम नमः शिवाय ताई. ओम नमः शिवाय. आहे का लक्षात कुणाच्या? कोणत्या 4 सेवा आहेत ते? सद्गुरूच्या 4 प्रकारानं सेवा करावी. ओम नमः शिवाय ताई सांगू का? तुमच्या चरणाला वंदन. ओम नमः शिवाय. हां. सद्गुरूंच्या 4 सेवा. सद्गुरूंची सेवा 4 प्रकारची. अंग सेवा नंबर 1, नंबर 2 स्थान सेवा, नंबर 3 सद्भाव सेवा, नंबर 4 आप्त सेवा. आप्त सेवा. बरोबर. 4 प्रकारच्या सेवा सांगितल्या सद्गुरूच्या. मग ह्या 4 प्रकारानं सद्गुरूची सेवा करावी लागते. सद्गुरूची कृपा प्राप्त करून घ्यावी लागते. सद्गुरूचा अनुग्रह प्राप्त होऊन सद्गुरूनं आपल्याला ज्ञान द्यावं लागतं. म्हणून सद्गुरूची सुद्धा कृपा लागते. अंतःकरण कृपा, सद्गुरू कृपा, शास्त्राची कृपा. जेव्हा शास्त्र आपण हातात घेतो, आपल्याला सद्गुरू सांगत आहेत, आपण शास्त्र वाचन करत आहोत, अभ्यास करत आहोत आणि त्याच्या वाक्याचा अर्थ आपल्याला लवकर जर प्राप्त होऊ लागला, आपल्यामध्ये प्रगट होऊ लागला, तर शास्त्राची कृपा झाली असं म्हणावं. शास्त्राच्या वाक्याचा अर्थ आपली आपण वाचताना सुद्धा तिथं प्रगट होतो. बघा काय म्हणायले ती वाक्य, काय सांगायचे त्या शास्त्रातून, त्या शब्दांना आपल्याला, हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा शास्त्राची कृपा झाली असं म्हणावं. आणि शेवटची कृपा अंतःकरण कृपा. सगळ्या कृपा जरी असल्या ना, अंतःकरण कृपा नसली ना तर काहीच उपयोग नाही. आपलं अंतःकरण तिकडं जाऊ देत नाही आपल्याला. आता हे आपण किती जणाला म्हणतो ऐकावं, हे खूप चांगलं आहे ज्ञान ऐका, पण ऐकतात का? त्यांच्या अंतःकरणाची कृपाच त्यांची झालेली नसते. त्यांचं मनच तिकडं होत नाही. सद्गुरू प्राप्त आहेत, शास्त्र प्राप्त आहे, बुद्धीसुद्धा प्राप्त आहे आणि कोणताच अडथळा नाही. घरातले सुद्धा माणसं ऐक म्हणतात, काहीच अडथळा नाही. पण स्वतःचाच अडथळा स्वतःला आहे, कारण त्याच्या अंतःकरणाची कृपा त्याला झालेली नाही. म्हणून अंतःकरण कृपासुद्धा लागते. यास्त बा शिष्या, सद्गुरू सांगतात, यासाठी बा शिष्या, देह हा पंचभूताचा आहे सबब, तो तू आपला आहे असे समजू नको. शिष्याला सांगतात सद्गुरू, बा शिष्या, देह पंचमाभूताचा आहे आणि तो स्वतः आपला समजू नको. ज्यावेळी देह सुटतो बघा, देह सुटून आपला पुढचा प्रवास सुरू होतो, तेव्हा प्रथम सद्गुरू भेटतो. ज्यानं सद्गुरूचा हात धरलेला आहे ना, प्रथम तिथं सद्गुरू भेटतो. ज्यानं सद्गुरूच केलेला नाही तो अनाहत असतो. त्याला मेलेले माणसं येतात तिथं, त्याच्या कुळातले, त्याच्या बरोबरीला पापी पुण्यवंत कसे जसे असतील तसे. पण त्याचा हात कुणीच धरीत नाही, तो भरकटतो. पण ज्यानं सद्गुरूचा हात धरलेला आहे जिवंतपणी, आणि ज्यांनी साधना केलेली, सद्गुरूला पक्क धरले, तो प्रथम सद्गुरू तिथं भेटतो. देह सुटल्याबरोबर सद्गुरू तिथं येऊन उभा राहतो. सगळ्या त्याच्या पुण्याईचा त्याच्याकडं सगळा आराखडा असतो. तो त्याचा वाली होतो आणि त्याला घेऊन चालतो. म्हणून पंचमाभूताचा देह सबब तो तू आपला आहे असे समजू नको आणि त्यास परत कर. सद्गुरू सांगतात, पंचमहाभूताचा देह आहे तो त्याचा त्यांना देऊन टाक. आता देह देऊन टाकणं म्हणजे काय करणं, तर जिवंतपणीच देह माझा नाही असं म्हणणं. काहीच अवघड नाही बरं का, आणि तितकंच अवघड सुद्धा आहे. फक्त अहंता ममता आहे आपल्यामध्ये, आणि त्याच्यामुळंच आपल्याला 84 लक्ष योनीचा कोट आपल्या समोर येऊन पडलेला आहे, आपल्याला भोगावं लागत आहे. मग मरणाआधीच आपण म्हणजे मी जे आहे त्याचं अस्तित्व शून्य करून टाकलं तर देह दिला. कारण देह माझाच नाही, पंचमहाभूताचा आहे,
तुम्ही तुमचं जेव्हा न्यायचा तेव्हा घेऊन जा, अशी जेव्हा विरक्ती येते तेव्हा तो ध्येय देऊन टाकल्यानं आपण मुक्तच झालो. पण आपल्या अपेक्षा राहिल्या आणि ध्येय गेला. मुलाचं लग्न व्हायचं राहिलं, नातवाचं लग्न व्हायचं राहिलं, पण तू शिकायचा राहिला, पण तुला काय कमवायचं राहिलं, कुठवरही किती जरी प्राप्त झालं तरी कधी संपत नाही. ही अपेक्षा संपत नाही. आपल्या मुलाचं पूर्ण शिक्षण करायचं, लग्न करायचं, पण नातवाचं करायचं, पण नातवाच्या नातवापासून सुद्धा आपण जातो. जेवढं आयुष्य आहे तेवढं आपण त्याच्यामध्ये गुरफटून पडतो. आता बास असं म्हणत नाही. आपल्या जीवनातले कर्तव्य तर करायलाच पाहिजेत, पण आपले कर्तव्य झाले की आपण बाजूला सरकायचं. आता बास, तुमचं बघा. पंचमहाभूताचा ध्येय पंचमहाभूताला देऊन टाक असं सद्गुरू सांगतात. तो ध्येय तुझा नाही, तो त्यांचा आहे आणि त्यांना तू देऊन टाक. आपला आहे असं समजू नको. देऊन टाक म्हणजे काय? त्यांचा आहे त्यांचा समज, खरं आहे ते बोल फक्त आणि त्याचा स्वीकार कर. तो ध्येय तुझा नाही तर तुझा नाही म्हण, त्यांचा आहे तर त्यांचाच म्हण, एवढंच कर आणि त्यास परत कर. म्हणून ध्येय दृश्य आहे आणि त्यामुळे तो आपला नाही. ध्येय दृश्य आहे आणि तू कोण आहेस? ध्येयाचा दृष्टा आहेस. दृश्य कशाला म्हणावं? दृश्य कशाला म्हणावं? सुनंदाताई पाटील बोला, दृश्य कशाला म्हणावं? सुनंदाताई पाटील हात केलाय, बोला. नाही केलेला. ओम नमः शिवाय. दृश्याहून पाहून देखील त्याला दृश्य म्हणावे. दृश्याहून ऐकायला नाही आलं, बोला अजून एक वेळेस. दृश्याहून पाहून घेतो त्याला दृश्य असे म्हणावे. कुणाकून पाहून घेतो? कुणाकून पाहून घेतो? ओम नमः शिवाय. दृष्ट्याकडून पाहून घेतो त्याला दृश्य म्हणावे. दृष्ट्याकडून पाहून घेतो त्याला दृश्य म्हणावे. दृश्य म्हणावे. न दृष्टा कुणाला म्हणावे? दृष्टा कुणाला म्हणावे? मंगेताई बोला. ओम नमः शिवाय. दृश्याहून भिन्न राहून दृश्याला पाहतो त्याला दृश्य असे म्हणावे. दृश्याहून भिन्न राहून दृश्याला जाणतो पाहतो त्याला दृष्ट असे म्हणावे. म्हणून ध्येय दृश्य आहे, त्यामुळे तो आपण नाही. दृश्य वस्तू आपण नसते. समोरची वस्तू जी आहे ती आपण त्याच्याकडे बघतो. आता मोबाईल आहे, ही मोबाईलकडे आपण बघत आहोत, पण मोबाईल म्हणजे आपण नाही. जर आपल्याहून तो भिन्न आहे, त्याच्याहून आपण भिन्न आहोत, त्याला जाणतो आणि पाहतो. तो वेगळा आहे, मी वेगळा आहे. मग हे ध्येय दृश्य आहे आणि त्यामुळे तो आपण नाही. दृश्य वस्तू आपण नसतो, आपल्यापेक्षा दृश्य वस्तू वेगळी असते आणि ध्येय दृश्य असल्यामुळं ध्येय काही आपण नाही. ध्येयाला मी म्हणू नको, ध्येय आपण नाही, ध्येय दृश्य आहे असं सद्गुरू शिष्याला सांगू लागलेले आहेत. आणि तो पंचमहाभूताचा असल्यामुळे आपलाही नाही. तो पंचमहाभूताचा आहे, तो आपलाही नाही असं मनात विवेक करून ध्येयावरील अहंता ममता टाकून दे. असा विवेक कर, विचार कर. विवेक कशाला म्हणावे? शब्द आला की त्याचा अर्थ लक्षात यायला पाहिजे, तरच ऐकण्याचा काहीतरी परिणाम होतो आपल्यावर. विवेक कशाला म्हणावे? सुनीता काळे बोला, विवेक कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. हो सांगा. विवेक कशाला म्हणावे? आत्मस्वरूप नित्य आहे, या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे. असा जो मनाचा निश्चय होतो त्याला विवेक असे म्हणावे. आत्मस्वरूप नित्य आहे, त्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे.
नुसतं अनित्य आहे असं म्हणून नाही, असा आपल्या मनाचा निश्चय झाला पाहिजे, दृढ निश्चय. आत्मस्वरूपच फक्त नित्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त ही जग जी सगळं दिसतंय ना, सगळं दृश्य आहे आणि सगळंच ते अनित्य आहे. असा मनाचा निश्चय म्हणजेच विवेक करून देहावरील अहंता व ममता टाकून दे. अहंता म्हणजे स्वतःच्या देहावर प्रेम करणं आणि ममता म्हणजे देह संबंधितावर प्रेम करणं, हे तू टाकून दे. ओम नमः शिवाय. वाचा पुढचं ते. ओम नमः शिवाय. शिष्य म्हणतो, ह्या देहाचा तू द्रष्टा आहेस म्हणून देहच तू नव्हेस आणि देह पंचभूताचा असल्यामुळे तुझाही नाही असे गुरु महाराज आपण मला सांगितले. पण पंचमहाभूते म्हणतात ती कोणती ते मला ठाऊक नाही, तर त्याचे नावे मला सांगावे. ओम नमः शिवाय. गुरु म्हणतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिष्य म्हणतात, ह्या देहाचा तू दृष्टा आहेस अस म्हणून देहच तू नव्हेस आणि देह पंचमहाभूताचा असल्यामुळे तुझाही नाही असे गुरु महाराज आपण मला सांगितलं. काय सांगितलं? काय सांगितलं गुरु महाराजांनी? शिष्याला काय सांगितलंय गुरु महाराजांनी? ओम नमः शिवाय. तू या देहाचा द्रष्टा आहेस, देह तू नव्हेस असे गुरु महाराजांनी सांगितले. हा, गुरु महाराजांनी शिष्याला सांगितलं, हा देहाचा तू दृष्टा आहेस, त्याहून तू भिन्न आहेस. त्याच्याहून भिन्न राहून त्याला जाणतो पाहतो त्याला दृष्टा म्हणावे. त्याच्याहून कोणतीही वस्तू समोर असो, त्याच्याहून भिन्न राहून त्याला जाणतो पाहतो त्याला दृष्टा असे म्हणावे. वस्तू म्हणण्यापेक्षा एखादं जर विचित्र आपल्याला मनाला लागण्यासारखं उदाहरण दिलं तर मात्र लक्षात राहतं. बघा, आता समोरून कुत्रा चालला एक आणि कुत्रा जात असताना कुत्रा आपल्यापेक्षा भिन्न आहे, आपण त्याला जाणतो पाहतो. आपण म्हणजे कुत्रा नाही, कुत्रा वेगळा, आपण वेगळे. हा देहाचा तू द्रष्टा आहेस म्हणून देहच तू नव्हेस. देहाला तू मी मी म्हणूच नको, देह तू नाहीस. आणि देह पंचभूताचा असल्यामुळे पंचमहाभूताचा ध्येय, हा पंचभूत म्हणजेच पंचमहाभूत आहेत, हे असल्यामुळे तुझाही नाही. देह पंचमहाभूताचा आहे म्हणून तुझा नाही. देह तू का नाही? ओम नमः शिवाय. देह तू का नाही? बोला. ही 2 प्रश्नाची उत्तर कळायला पाहिजेत. ही दोन्ही फरक आहे. बोला. ओम नमः शिवाय. हा, मी देहाहून भिन्न आहे, त्याला जाणतो पाहतो म्हणून मी देह नाही. हा, देहाहून भिन्न आहे मी त्याला जाणतो पाहतो म्हणून देह मी नाही. आणि देह तुझा का नाही? ओम नमः शिवाय. नंदा काकी बोला आता. देह पंचमहाभूत आहे म्हणून माझा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देहाचा द्रष्टा तू आहेस म्हणून देह तू नाही. आणि देह पंचभूताचा आहे, देहाचा द्रष्टा तू आहेस. देह तू का नाहीस ह्याचं उत्तर फक्त सांगायचं. देह तू का नाहीस? बोला. देह तू का नाहीस? आता ही ओम नमः शिवाय. हा, देह पंचभूताचा आहे म्हणून माझा नाही. पंचभूताचा आहे म्हणून माझा नाही, पण मी का नाही? कारण तू द्रष्टा आहे ना, त्याचा देहाचा द्रष्टा. देहाचा द्रष्टा आहे, देहाचा द्रष्टा आहे तो, म्हणून तो देह नाही. हा, 2 प्रश्न वेगळे वेगळे आहेत. देह तू का नाही? बोला मंगेताई. देहाचा द्रष्टा तू आहेस म्हणून तू देह नाहीस. हा, आणि देह तुझा का नाही? कारण देह पंचभूताचा आहे म्हणून हा, तू देह तुझा नाही. ही वेगळे वेगळे प्रश्न आहेत, ह्याचे उत्तर वेगळे वेगळे आहेत. हा, देहाचा तू दृष्टा आहेस म्हणून देह तू नाहीस.
आणि देह तुझा का नाही, तर तो पंचभूताचा आहे म्हणून तुझा नाही. एखादी वस्तू आणली तर ती तुझी का नाही, तर ज्याची आहे त्याची आहे ना. आपण म्हणतो ही माझी नाही हो, ही त्याची आहे, ज्याची आहे त्याची, त्याचं नाव सांगतास आपण. म्हणून देह पंचमहाभूताचा आहे, तो माझा नाही. देह मी का नाही, मी वेगळा आहे हो, ती मी नाही. एखाद्या दुसऱ्याच जर नावानं आपल्याला कोणी हाक मारलं तर काय म्हणता. आता मला कोणी म्हणलं तुम्ही तुमचं महानंदा नाव आहे, तुमचं महानंदा नाव आहे, तर पाटील नाव आहे का हो, तर काय म्हणते मी, नाही हो, मी नाही, ती मी नाही. त्याच्याहून मी वेगळी आहे, त्या दुसऱ्याच आहे, त्याच्याहून मी वेगळा आहे. पण त्याला मी जाणतो, मी नाही आणि माझा नाही. ह्या दोन प्रश्नाची उत्तरे वेगळे वेगळे आहेत असल्यामुळे तुझाही नाही असे गुरु महाराज आपण मला सांगितले. पण पंचभूते म्हणतात ती कोणती, ती मला ठाऊक नाही, तर त्याची नावे मला सांगावी. पंचभूते कोणती ती मला ठाऊक नाही आणि पंचभूताचे नावंसुद्धा मला माहीत नाहीत, ते मला तुम्ही सांगा. गुरु म्हणतात आपण पाऊण तास वेळ घेणार आहेत. आता हे सप्ताह आहे तोपर्यंत, तर म्हणजे जायचं तर जाता येतं 9 ते 11 कीर्तनाला मला, म्हणून 9 ते 8 ते 8:45 क्लास होईल. गुरु म्हणतात आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी ही पंचमहाभूते आहेत. पंचमहाभूताचे नाव इथं सांगितलेले आहेत. हा विषय आपण उद्याच्या भागात बघू. आजची झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा मुमुक्षजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे योग्य मुखातून शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष.